आज आपण न्यूज नंबर किती शिकणार आहे? न्यूज नंबर 6. याच्या आधी आपण 5 पाहिले होते, 6. 6व्या न्यूजचा बघा प्रश्न काय वाचतो. यू अटेंडेड अ 3-day स्पोकन इंग्लिश कोर्स. यू म्हणजे तुम्ही, अटेंड म्हणजे उपस्थित होते. 3 दिवसचा एक कोर्स होता. कोणता कोर्स होता? स्पोकन इंग्लिश कोर्स. कंडक्टेड बाय स्पीक वेल अकॅडमी. तर ते कोर्स कोणा घेतला होता? स्पीक वेल अकॅडमी नावाच्या संस्थेने घेतला होता, म्हणजे ट्युशनने घेतला होता. राईट अ रिपोर्ट डिस्क्रायबिंग द कोर्स. एक रिपोर्ट लिहायची ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या कोर्स मध्ये काय काय केलं तुम्ही 3 दिवस ते सांगायचं. चला आता आन्सर बघा. आन्सरला पहिल्यांदा हेडलाईन द्यायची, स्पोकन इंग्लिश कोर्स. आणि न्यूज लिहिताना कोणत्या गावचा आहे, किती तारखेला होता ते लिहावं लागतं. तारदेव हे गावाचं नाव आहे. मार्च 31. अ 3-day स्पोकन इंग्लिश कोर्स was conducted by the Speak Well Academy in Raja Bhau Mirashi Hall. हॉलचं नाव आहे, अशी फंक्शन हॉल असतात ना. तारदेव. तर पहिल्या वाक्याचा अर्थ असा आहे की 3 दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स घेतला होता. कोणत्या अकॅडमीने घेतलाय? स्पीक वेल नावाच्या अकॅडमीने घेतलाय. कुठं घेतला? मला सांगा, ते कोर्स कुठं झालता, कोणत्या ठिकाणी झालता? हा, श्रीतेज. हा, राजा भाऊ मिराशी हॉल. कोणत्या गावाला मध्ये आहे ते? हा, स्नेहल. तारदेव. पुढे. इट वॉज हेल्ड फ्रॉम 21st to the 23rd March. कधी चालू झालता कोर्स सांगा? कोण सांगते कधी चालू झालता? हा, श्रीतेज. नाही, चालू कधी झाला? हा, 21 मार्चला. आणि संपला कधी कोर्स? हा, विवेक, 23 मार्च. किती दिवस होतात? 21 मार्च नंबर 1 दिवस, 22 मार्च नंबर 2 दिवस, आणि 23 मार्च किती आहे? नंबर 3 दिवस. आणि बघा बातमी आपण कधी टाकायलो? 31 मार्चला. म्हणजे खूप दिवस झाले आता कोर्स होऊन. पुढे बघा. 30 students attended the course. अटेंडेड म्हणजे उपस्थित होते कोर्सला. कोर्सला किती विद्यार्थी होते कोण सांगते? हा, शुभ्रा. हा, म्हणजे मराठीमध्ये 30 म्हणजे किती असते? हा, पुल्लिंग. 30 विद्यार्थी आले होते कोर्सला. इट वॉज कंपल्सरी फॉर एव्हरीवन टू स्पीक ओनली इन इंग्लिश. तर पूर्ण 3 दिवसाच्या कोर्स मध्ये कंपल्सरी होतं म्हणजे जबरदस्ती होती सगळं. एव्हरीवन म्हणजे प्रत्येकाला. टू स्पीक इन इंग्लिश म्हणजे इंग्लिश भाषेमध्येच बोलायची जबरदस्ती होती. 3 दिवस कोणत्या भाषेत बोलायचं होतं सांगा मग? हा, राजवीर, इंग्लिश मध्ये बोलायचं. कंपल्सरी होतं. डिफरंट टॉपिक्स वेअर गिवन टू देम. आता 30 जणाला त्यांनी काय केले? वेगवेगळे टॉपिक दिले बोलायसाठी, वेगवेगळे विषय दिले इंग्लिश मध्ये बोलायसाठी. दे वेअर आस्क्ड टू एक्सप्रेस their ideas on the topics in 2 or 3 sentences each. म्हणजे प्रत्येकाला उभा केलं आणि प्रत्येकाला एक विषय दिला आणि इंग्लिश मध्ये त्या विषयावर 2 किंवा 3 वाक्य बोलायला सांगितलं. उभा टाक बाबा, तू शिवाजी महाराजांवर 2 किंवा 3 वाक्य बोल. तू उभा टाक सचिन तेंडुलकरवर 2 किंवा 3 वाक्य बोल. असं करून त्यांना कोर्समध्ये इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस व्हावं म्हणून
प्रत्येक विषयावर प्रत्येकाला किती वाक्य बोलायला सांगितले? 2 किंवा 3. आता मी काही विचारतो, त्याचे अर्थ मला तुम्हाला येतात का सांगायचे? एक्सप्रेस म्हणजे काय असते बरं मराठीमध्ये सांगा? एक्सप्रेस मध्ये मराठीला काय म्हणतात? तिथे एक शब्द आहे इथं बघा, एक्सप्रेस या कोपऱ्यात. त्याला मराठीमध्ये काय म्हणत असते? एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे. काय करणे? भावना व्यक्त करणे. सेंटेन्सला मराठीत काय म्हणत असतील सांगा बरं? सेंटेन्स. हा मुकुंद. वाक्य. पुढे बघा. ऑन द सेकंड डे ग्रुप्स ऑफ 5 स्टुडंट्स वेअर फॉर्म. दुसऱ्या दिवशी 5-5 पोरांचे ग्रुप केले. ईच ग्रुप was given a topic to discuss. डिस्कस म्हणजे काय करणे? त्याच्यावर चर्चा करणे. प्रत्येक ग्रुपला एक चर्चा करायला टॉपिक दिला की त्याच विषयावर 5 जण बोलणार. की तुम्ही क्रिकेटवर बोला, तुम्ही इतिहासावर बोला, कोणत्या एखाद्या पिक्चरवर बोला, कोणताही विषय दिला आणि त्यांना काय सांगितलं? या विषयावर 5 जण एकमेकांसोबत आपापसात चर्चा करायची. डिस्कस म्हणजे चर्चा करणे. Then the leader of each group gave a report of the discussions to the class. तर प्रत्येक 5-5च्या ग्रुपमध्ये प्रत्येकाला एकाला लीडर बनवलं आणि मग त्यानं डिस्कशन झाल्यानंतर त्याची एक रिपोर्ट बनवली की आम्ही काय काय डिस्कस केलं एवढ्या वेळामध्ये, आणि ती रिपोर्ट सगळ्या वर्गाला सांगितली की आम्ही अशी अशी चर्चा केली. रिपोर्ट म्हणजे काय? रिपोर्ट म्हणजे काय केलं? हा नाही, रिपोर्ट म्हणजे चर्चा नाही. रिपोर्ट म्हणजे एक हे तयार केलं, इन्फॉर्मेशन की काय काय सांगितलं तेवढ्या वेळामध्ये. तशी पोलीसची रिपोर्ट असते की नाही तसं. देन द टीचर्स पुट डिफरंट सिच्युएशन्स. सिच्युएशन्स म्हणजे परिस्थिती. की असंच उगी म्हटलं की बाबा तू ट्रॅफिकमध्ये फसला तर पोलीसवाल्याला इंग्लिशमध्ये बोलल्यासारखं बोल, किंवा तू कोण्या ऑफिसमध्ये गेला, पोस्ट ऑफिसमध्ये, तर पोस्ट मास्टरला इंग्लिशमध्ये कसं बोलतील तसं बोल. तर वेगवेगळ्या परिस्थिती दिल्या ज्या असलीमध्ये आपल्याला येऊ शकतात आयुष्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये बोलायला सांगितलं. बिफोर द स्टुडंट्स अँड आस्क देम टू कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे संभाषण करणे, म्हणजे एकमेकांसोबत बोलणे. कॉन्व्हर्स अमॉंग देमसेल्स. देमसेल्स म्हणजे त्यांच्या स्वतःमध्येच गप्पा मारायला सांगितले, वेगवेगळ्या सिच्युएशन देऊन. पुढे बघा आता. सम फिल्म स्ट्रिप्स ऑन कॉन्व्हर्सेशन वेअर शोन. फिल्म स्ट्रिप म्हणजे पिक्चरच्या क्लिप दाखवल्या, इंग्लिश पिक्चरच्या, की कसं बोलतात. The students also heard conversations on audio tapes. They were made to listen to the news reports on TV. तर पिक्चर मधल्या क्लिप दाखवल्या, ऑडिओ क्लिप दाखवल्या ऐकायच्या, आणि न्यूज क्लिप दाखवल्या की न्यूज चॅनलच्या. या सगळ्या कशामध्ये दाखवल्या? इंग्लिशमध्ये. सवय व्हाव बोलायची कशी. दे ऑल्सो लर्न्ड सम डायलॉग्स युजफुल फॉर एव्हरीडे लाईफ. रोजच्या आयुष्यात जे लागतात फ्रेज वगैरे ते पण शिकले त्यांनी. On the last day, a lot of practice in conversation was given. तर शेवटी सगळं कॉन्व्हर्सेशन म्हणजे संभाषणच केली, प्रॅक्टिस शेवटी. The organizers recommended the book Speak Well English
पब्लिश्ड बाय नवनीत एज्युकेशन लिमिटेड, मुंबई. तर ऑर्गनायझर्सनं एक पुस्तक विकत घ्यायला सांगितलं. पुस्तकाचं नाव काय होतं? स्पीक वेल इंग्लिश. पुस्तकाचं नाव काय होतं? स्पीक वेल. द कोर्स वॉज व्हेरी युजफुल टू ऑल द स्टुडंट्स. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कोर्स फायद्याचा होता. दॅट वुड हेल्प देम इन दिअर ओरल एक्झामिनेशन टू. म्हणजे ओरल एक्झामिनेशन म्हणजे तोंडी परीक्षेमध्ये सुद्धा या कोर्समुळे फायदा होणार विद्यार्थ्यांना. दोज हू अटेंडेड द कोर्स गेन्ड a lot of confidence after attending the spoken English course. तर बघा, गेन म्हणजे प्राप्त केला. त्यांनी काय प्राप्त केला? गेन म्हणजे काय प्राप्त केला? कॉन्फिडन्स प्राप्त केला. इंग्लिश बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स भेटला त्यांना तिथं. तर मला सांगा आता,